नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कालचा जो काही रॉयल प्रश्न होता तो प्रश्न सुरुवातीला बघूया आपण. 6 सप्टेंबर 2020 चा रॉयल प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात 10 सदस्य जैवविविधता परिषद स्थापन करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतीच जैवविविधता परिषद स्थापन केली आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि लडाख. या रॉयल प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर. तर चला आजचे प्रश्न बघूया 7 सप्टेंबरचे. प्रश्न क्रमांक 1 अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. केशवानंद भारती यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. विधान आहे, त्यांनी सन 1970 मध्ये केरळ सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ब विधान, केशवानंद भारती हे केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील येडनीर हिंदू मठाचे प्रमुख होते. क विधान आहे, तेव्हा आतापर्यंतचे सर्वात मोठे 13 न्यायाधीश असणारे घटनापीठ स्थापन केले गेले होते. पर्याय उत्तरे आहेत पर्याय क्रमांक 1 अ ब, पर्याय क्रमांक 2 ब क, पर्याय क्रमांक 3 अ क आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य विधान शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे मित्रांनो, केशवानंद भारती ही भारतीय राज्यघटनेमध्ये खूप महत्वाची केस समजली जाते. नेमकं केशवानंद भारती कोण होते हे माहीत असणं गरजेचं आहे. 1970 मध्ये त्यांनी केरळ सरकारच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती भूमी सुधारणा अधिनियमाच्या माध्यमातून. मग केशवानंद भारती हे जे आहेत ते तिथल्या केरळमधील हिंदू मठाचे प्रमुख होते आणि त्यांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये आतापर्यंतच्या आपल्या भारतीय इतिहासामध्ये 13 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं गेलं होतं. ते आतापर्यंत सर्वात मोठं म्हणजे सर्वात जास्त न्यायाधीश असणारं घटनापीठ आहे. या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आणि आणखीन काही गोष्टी म्हणजे ना, भारतीय राज्यघटनेची जी काही मूळ संरचना आहे त्या मूळ संरचनेला धक्का न लावू देता राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते अशा महत्वाचे निर्णय देखील या खटल्यामध्ये दिले गेले होते. हा जो काही खटला होता तो एकूणच 68 दिवस चालला होता आणि त्याचं निकालपत्र जे काय आहे ते जवळपास 703 पानाचं होतं. म्हणजे एकूणच 31 ऑक्टोबर 1972 ते 23 मार्च 1973 या कालामध्ये हे पूर्ण खटला चालला होता. आणि मूळ गाभा जी आहे, मूळ संकल्पना म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर ते कोणत्याही प्रकरणामध्ये करता येते. फक्त भारतीय राज्यघटनेचा जो काही मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्याला कधीही हात लावता येत नाही किंवा त्यामध्ये घटना दुरुस्ती करता येत नाही असा निकाल या खटल्यामध्ये दिला होता. नेमकं मूळ गाभा काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी असं सांगितलं होतं की भारताची राज्यघटना जी काय ती धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या 2 तत्वावर आधारलेली असल्यामुळं मूळ गाभा म्हणजे या 2 तत्वानुसार जे काही बदल करायचे असतील ते सोडून बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतील असा सर्वात महत्वाचा केशवानंद भारती खटला 1973 मध्ये ही केस झाली होती आणि नुकतंच त्यांचं निधन झालं. केशवानंद भारती बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास तुम्ही करत असताना ते तुम्ही व्यवस्थित कराल थोडी अपेक्षा. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाविषयी योग्य विधान निवडा. ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे, तरुण महिलांना रोजगाराच्या संधी देणे इत्यादी या धोरणाचे उद्दिष्ट आहेत. ब, कृषी पर्यटन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 एकर ते 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे. यापैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचे आहे. पहिला ऑप्शन आहे अ, दुसरा ब, तिसरा अ आणि ब आणि चौथा आहे दोन्ही नाही. तर प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2020 पासून दरवर्षी डॅश हा दिवस निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 सप्टेंबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने किंवा मंडळाने मोटो होम ही कॅम्पर व्हॅन विकसित केलेली आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र.
नुकतेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मोटो व्हॅनचं उद्घाटन झालेलं आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. त्या मोटो व्हॅनचं वैशिष्ट्य मित्रांनो अशा पद्धतीचं आहे. त्या मोटो व्हॅन मध्ये आपले जे काही ट्रॅव्हल्स आहे, शिवनेरी पद्धतीची ट्रॅव्हल्स, अशा प्रकारची ती ट्रॅव्हल्स आहे. त्या ट्रॅव्हल्स मध्ये एक प्रकारची रूम आहे. त्याच पद्धतीने त्याच्यावरती टेरेस देखील निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्ण एखादं कुटुंब या कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही एखादा पर्यटनाला जायचं असेल तर तुम्ही ती ट्रॅव्हल्स बुक करून किंवा ती व्हॅन बुक करून तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्राला भेट देऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीची मोटो व्हॅन आहे. ते महाराष्ट्र सरकारनं नुकतंच विकसित केलेली आहे. त्या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न क्रमांक 4चे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटपासाठी जननन्ना विद्या कानुला योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? पर्याय आहेत तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या राज्यात ड्रग पार्क स्थापन केले जाणार आहे? प्रश्न क्रमांक 6. पर्याय आहेत महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक आणि मणिपूर. प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती बँक आपल्या ग्राहकांना एटीएम कार्डलेस सुविधा देणार आहे? SBI, HDFC, विजया बँक आणि RBL बँक. प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे RBL बँक. मित्रांनो आजचे प्रश्न वन लाइनर आहेत, मात्र कंबाईन परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला आजचा शेवटचा रॉयल प्रश्न उद्यासाठी तुम्हाला रॉयल प्रश्न आहे 7 सप्टेंबरचा. नुकतेच डॅश राज्य सरकारने वॉटरशेड परियोजना सुरू केलेली आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. नुकतेच राज्य सरकारने कोणत्या राज्याच्या राज्य सरकारने वॉटरशेड परियोजना सुरू केलेली आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायला सर्वांनी प्रयत्न करा. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी द रॉयल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.